नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो वेजेस ॲक्ट 1936 संदर्भात आहे। हा नियम कोणाला लागू पडतो? ज्यादा करून जो एम्प्लॉई आहे, जो कामगार आहे त्यांना हा लागू पडतो। हा नियम कामगार आणि एम्प्लॉयर म्हणजे जी कंपनी आणि कामगार या दोन्हीतला हा रिलेटेड हा वेजेस ॲक्ट आहे। तर पहिल्यांदा हा ॲक्ट कशासाठी अंमलात आणला की बाबा जो प्रॉब्लेम आहे, जेव्हा कामगार कुठल्याही कंपनीत काम करतावे त्यांचा जर पगार वेळेवर झाला नाही किंवा त्यांच्या पगारावेळेत पेनल्टी फाईन अशा गोष्टी घडल्या किंवा त्यांचा पगार कार्यक्षमतेपेक्षा कमी दिला, तर अशा गोष्टींवर हा कायदा आपण लागू करू शकतो। तर याच्यामध्ये हा एक्झॅक्ट 1936ला हा ॲक्ट सुरू झाला आणि त्याचा रुजू झाला तो 8 मार्च 1937ला हा लागू करण्यात आला। तर याच्यामध्ये केव्हा हा आपण ॲप्लिकेबल होतो? तर कमी पगार जर वेळेवर न मिळाला आणि समजा क्षमतेपेक्षा कमी पगार मिळणे, परत तुमचं पेनल्टी फाईन बसणे, तर या अशा वेळी तुम्ही हा वेजेस ॲक्ट इथं लागू पडू शकतो। ओके, तर याच्यामध्ये कलम 3च्या अनुसार असा नियम आहे की जो पगार होतो तो तुमचा म्हणजे कामगारांचा हा महिन्याला झाला पाहिजे किंवा वीकली किंवा 15 दिवसाच्या दरम्यान झाला पाहिजे। नाहीतर याच्यामध्ये जर हा नसेल तर याच्यामध्ये पगाराच्या वेतनच्या 3% त्या फाईन म्हणून त्या मॅनेजमेंटला किंवा त्या कन्सर्न कोण पर्सन असेल त्यांना तो द्यायला लागतो नियमानुसार। जर समजा त्यांनी ह्या पिरियडमध्ये हा वेतन त्यांना दिलं नाही तर वेतनाच्या 3% त्यांना तो द्यायला लागतो जर तो वेळेवर दिला नाही तर। आणि जर पेनल्टी किंवा फाईन जर देत असाल जेव्हा एखाद्याचा पगार देताना, तर त्याच्यामध्ये व्हॅलिड प्रूफ देणं गरजेचं आहे। ओके, तेव्हाच होऊ शकतं। आता हा ॲक्ट कुणाला लागू पडतो? हा ॲक्ट पूर्ण भारतामध्ये लागू पडतो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, लेबरना, कन्स्ट्रक्शन लाईन आणि कोणती इतर इंडस्ट्री आहे ह्या सर्व लोकांना हा कामगार वेजेस ॲक्ट 1936 हा लागू पडतो। आता याच्यामध्ये असं आहे की वेजेस हे कशा प्रकारे दिले जातात, म्हणजे कशावर, ज्याला आपण मिनिमम वेजेस ॲक्ट, मिनिमम म्हणजे कमीत कमी कुठल्या लेबरला कशा प्रकारे त्यांचं वेतन दिले जाते, म्हणजे याच्यामध्ये स्किल लेबर, सेमी स्किल, अनस्किल याला आपण मिनिमम वेजेस ॲक्ट असं जो सेकंड टॉपिक आहे तो मिनिमम वेजेस ॲक्ट म्हणजे त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे आपण त्यांना त्यांची स्केल ठरवला जातो। हे प्रत्येक राज्याला वेगवेगळे स्केलिंग आहे। त्याच्यामध्ये जो स्किल लेबर आहे, सेमी स्किल आहेत आणि सेमी स्किल आहेत, स्किल आहेत आणि तुमचं अनस्किल लेबर ज्याला आपण म्हणतो, अशा 3 प्रकारचे जे विभागणी आहेत लेबरची म्हणजे एम्प्लॉईंची, त्यांना वेगवेगळ्या स्टेट वाईज वेगवेगळे वेजेस त्यांचा जो दिला जातो। ह्या टॉपिक आपण पुढच्या याच्यामध्ये कवर करू। धन्यवाद।